गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर गडचिरोली जिल्ह्यात परिवर्तनाचं तोरण बांधलं गेलंय। नक्षलवादाच्या हिंसक विचारधारेला छेद देत लोकशाहीच्या मुख्य प्रवाहात सामील होण्याचा निर्णय घेत तब्बल 11 जहाल नक्षलवाद्यांनी आज गुरुवार जिल्हा पोलीस दलासमोर शस्त्र खाली ठेवली। 15 ऑक्टोबर 2025 रोजी केंद्रीय समिती सदस्य भूपती यांनी केलेल्या ऐतिहासिक शरणागतीनंतर जिल्ह्यातील नक्षलवादी चळवळीला बसलेला हा आजवरचा सर्वात मोठा धक्का मानला जातोय। पोलीस अधीक्षक कार्यालयात आयोजित एका विशेष कार्यक्रमात या नक्षलवाद्यांनी आत्मसमर्पण केलं। यात 2 डिव्हिजनल कमिटी सदस्य, 1 एरिया कमिटी सचिव आणि कमांडर स्तरावरील वरिष्ठ नेत्यांचा समावेश आहे। विशेष म्हणजे या 11 जणांवर शासनाने एकत्रितपणे 66 लाख रुपयांचं बक्षीस जाहीर केले होते। सोनी उर्फ बाली मट्टामी डिव्हिजनल कुरखेडा दलम, बुद्री उर्फ रामबती आयतू मट्टामी एरिया कमिटी सचिव इंद्रावती एरिया कमिटी, सुखलाल बोळगा कोक्सा कमांडर पश्चिम ब्युरो एरिया टीम, शांती उर्फ सोमरी गंगा तेलामी पीपीसीएम पश्चिम बुरु एरिया टीम, यमुनक्का उर्फ रुकमक्का पोट्टी पेंदाम एसीएम भामरागड दलम, गणेश उऊगे कोवासी सदस्य कंपनी क्रमांक 10, मिनको उर्फ जमनी कार्या मट्टामी सदस्य कंपनी क्रमांक 10, धनु दसरू वेळुंजे सदस्य कंपनी क्रमांक 10, सुनीता उर्फ वंगेवत्ते होयाम सदस्य सेंड्रा दलम, रमेश पांडू मडावी सदस्य मोबाईल पॉलिटिकल स्कूल, किशोर सुक्रय्या वासम मिलिशिया कमांडर सेंड्रा दलम या सर्वांनी हिंसेचा मार्ग त्यागून आत्मसमर्पण केले। गेल्या काही दिवसांपासून गडचिरोलीत नक्षलीवादी चळवळीला गळती लागली आहे। 15 ऑक्टोबर 2025 रोजी केंद्रीय समिती सदस्य मोल्लुझुला वेणुगोपाल राव उर्फ भूपती यांना आत्मसमर्पण केल्यानंतर चळवळीतील अंतर्गत कलह आणि अविश्वासाचं वातावरण चव्हाट्यावर आलं होतं। आजच्या मोठ्या शरणागतीमुळे नक्षलवाद्यांच्या संघटनात्मक ढाचाला मोठा सुरुंग लागला असून दक्षिण गडचिरोलीसह अबुमाडच्या सीमावर्ती भागातील त्यांचे वर्चस्व संपुष्टात येण्याच्या मार्गावर आहे। या आत्मसमर्पणानंतर आजच्या घडीला जिल्ह्यात केवळ 6 ते 7 नक्षलवादी शिल्लक असून तेही छत्तीसगडच्या अबुजमाड परिसरात भूमिगत असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.